बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. अगदी काहीच तासांपूर्वी केलेल्या माझ्या एका विश्लेषणामध्ये मी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचा आणि या वृत्तवाहिनीच्या पक्षपाती संपादकाचा यथेच्छ समाचार घेतला. आपण सर्वांनी ऐकला तो. त्यांची कर्मच कृत्यच तशी होती. पण मला एक गोष्ट ठाऊक नव्हती की ह्या माणसाविषयी शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. कारण हा व्हिडिओ जसा शिवसैनिकांनी पाहिला तसे अनेक शिवसैनिकांचे मला फोन कॉल झाले, बऱ्याच जणांचे मेसेजेस येऊन पडले की दादा, तुमच्या व्हिडिओमध्ये ज्या माणसाला तुम्ही पत्रकार म्हणून संबोधलात, त्या चॅनलचा संपादक म्हणून संबोधलात, त्या जय महाराष्ट्राचा, तो माणूस मुळात पत्रकार नाहीच. हा माणूस भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ताच आहे. आपल्या पत्रकारितेच्या बुरख्या अडवून भारतीय जनता पक्षाची भूमिका रेटून जय महाराष्ट्रावर बसून सांगणारा हा माणूस एका अर्थाने भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ताच आहे. आणि ह्याचा परिचय आपल्याला मला त्या मगाच्या व्हिडिओत आलाच होता की ज्याने उडवली खिल्ली त्याला पाहिजे आमंत्रण. त्यासाठी मी आणखी काही व्हिडिओ पाहिले, या चॅनलवर जाऊन पाहिले, त्यात आणखी एक मला व्हिडिओ मिळाला, अगदी कालचाच व्हिडिओ. दिलेलं दान देखील काढून दाखवतायत म्हणतोय हा माणूस. हा प्रसाद काथे की कोथे जो कोणी असेल, पण हा कोत्या मनाचा आहे हे मात्र नक्की. प्रसाद कोत्या मनाचा आहे. मला एक सुचवायचं ह्या माणसाला, मी विसरून जाईल या अगोदर मला ही गोष्ट बोलून दाखवायची. प्रसाद कोथे काथे जे काही असेल ते, मी नाव विसरलो ह्याचं. तुम्ही जर तुमच्यात तेवढा दम असेल ना, तर आमच्यासारख्या माणसांना कधी लाईव्ह डिबेटमध्ये बोलवा. आणि बोलवा, शिंदे टोळीचे बोलवा, त्या भारतीय जनता पक्षाचे कुणाला बोलवायचं त्यांना बोलवा, पण आमच्यासारख्या माणसांना प्रसाद कोथे काथे जे काही असेल ते लाईव्ह डिबेटमध्ये बोलवा. माझं हे जाहीर आव्हान तुम्ही दोघांनीही स्वीकारा. प्रसाद काथे आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, तुम्ही दोघांनीही माझं हे जाहीर आव्हान स्वीकारा. आमच्यासारख्या प्रवक्त्यांना तुमच्या चॅनलवरच्या चर्चासत्रांमध्ये एकदा बोलवाच. बघा ना कसा चर्चासत्रांमध्ये रंग चढेल तुमच्या. ते पाहायचं जर असेल कुणामध्ये किती दम आहे, जर पाहायचं असेल तर आमच्यासारख्या प्रवक्त्यांना एकदा बोलवाच. फक्त आमची एक छोटीशी अट असेल, मागणी असेल, विनंती म्हणू शकता तुम्ही. जो काही 1-1.5 मिनिटांचा वेळ तुम्ही आम्हाला द्याल सबंध चर्चासत्रामध्ये, जो काही 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ आम्हाला, कारण आम्हाला माहिती आम्हाला जास्त वेळ कधीच मिळत नसतो, जो काही 1-1.5 मिनिटांचा वेळ आम्हाला मिळेल त्या 1-1.5 मिनिटामध्ये जे काही प्रश्न आम्ही समोरच्या सरकारच्या प्रवक्त्यांना करू, मग शिंदे टोळी असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, जो काही प्रश्न आम्ही समोरच्या प्रवक्त्यांना करू त्यावेळेत मात्र आम्हाला ऐकूच येत नाहीये, काहीतरी तांत्रिक अडचण होते, आम्हाला आवाज खरखर येतोय, काहीच ऐकू येत नाहीये, पुन्हा बोलायला सांगा, पुन्हा बोलायला सांगा. आणि कित्येकदा बोलल्यानंतर देखील यांना ऐकू जात नसतं. बाकी सबंध चर्चासत्र यांना स्पष्ट सगळं ऐकायला जात असतं. पण ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारतो त्यावर ह्यांच्याकडे उत्तर नसतात. त्यामुळे अशा वेळेस यांना ऐकू जाणं बंद होतं. याची जबाबदारी तुम्ही घ्या. चर्चासत्रांचे आयोजक म्हणून जबाबदारी तुम्ही घ्या. कारण कित्येकदा हे उठून निघून जातात, कित्येकदा यांचा तोल सुटतो, अरे तुरेच्या भाषेवर येतात. यांचं सारं सौजन्य साऱ्या मीडियावर आम्ही बऱ्याचदा पाहिलंय, आमचा पूर्वानुभव आहे तो. त्यामुळे ह्याची जबाबदारी मात्र तुम्ही घ्या. 1 ते 1.5 मिनिटामध्ये ह्यांचा काय कार्यक्रम करायचा तो आम्हाला चांगलंच माहित असतं. ही जय महाराष्ट्र सारखी वृत्तवाहिन्या कधी त्या बातम्या तुम्हाला दाखवणार नाहीत ज्यामध्ये तो मोदींच्या नावाचा रथ गावागावातून पळवून लावला जातो. मी सबंध चॅनल ढुंडाळलं, पण मला एकाही ठिकाणी तो व्हिडिओ मात्र दिसला नाही ज्याच्यात संभाजीनगरमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, कित्येक जिल्ह्यांमधून हे रथ पळवून लावले जात आहेत. शेतकऱ्यांच्या बाचाबाचा होत आहेत. तिथे शेतकरी म्हणतायत आमच्या पिकाला भाव नाही आणि हे काय तुम्ही घेऊन फिरताय. कित्येक ठिकाणी तर लोक प्रश्न विचारतायत, हे भारत सरकार असायला हवं, तिथे मोदी सरकार घेऊन तुम्ही फिरताय. पण जय महाराष्ट्र सारखी वृत्तवाहिनी असल्या बातम्या कधीही दाखवणार नाहीत. का आम्ही म्हणत असतो पेड पत्रकारिता, का आम्ही म्हणत असतो, आणि का आम्ही म्हणू नये पेड पत्रकारिता, आम्ही का म्हणू नये याचं उत्तर द्यावं. या असल्या वाहिन्यांनी याचं उत्तर द्यावं. कित्येक जणांच्या मनामध्ये हे प्रश्न येत असतील की पत्रकारितेच्या बुरख्या अडून तुम्ही जेव्हा राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या भूमिका निभावून देता त्यावेळेस तुम्ही हे सगळं कशासाठी करता. तुम्ही खुलेआम या, तुम्हाला अधिकार दिलाय संविधानाने, तुम्ही खुलेआम तुमच्या भूमिका ठेवा, पण पत्रकारितेचा बुरखा नको. कारण पत्रकारितेला अनेक जणांनी त्याला आतापर्यंत मोठं केलेलं आहे, कित्येक पत्रकारांनी त्याला मोठं केलेलं आहे. त्याला तुम्ही बदनाम करू नका, त्या पत्रकारितेला तुम्ही बदनाम, कारण दलाली आणि पत्रकारितेमध्ये फरक असतो.
या गोष्टी लक्षात घ्या. मला काल ते चंगेज खानचा एक विनोद आठवला. मला बऱ्याच जणांकडनं तो विनोद आला की चंगेज खानने त्याच्या काळामध्ये कित्येक जणांच्या कत्तली केल्या. ज्यावेळेस शेवटच्या क्षणी त्याने आपल्या वजिराला विचारलं, मला आता वाईट वाटतंय, हा विनोद आहे बरं, हे तसं काही जुळताना मला वाटत नाही, पण हा विनोद आहे, मला आता शेवटच्या क्षणी असं वाटतंय की मला माझ्या या केलेल्या कृत्यांचा पश्चाताप होतोय, मला माझं पाप धुवायचंय, कुठे जाऊ, या सबंध भूतलावर कुठे अशी जागा आहे का? तो एवढंच म्हणतो, तिकडे भारत नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष आहे, सध्या तरी तो एकमेव पक्ष आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घ्या, तुमची सारी पापं धुतली जातील. हे असल्या प्रकारचे विनोद देखील तयार होऊ लागलेत. हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो, तुम्ही कुणाचेही प्रश्न इथे मांडले जाणार नाहीत. फक्त भारतीय जनता पक्षाच्या भूमिका, भारतीय जनता पक्ष कसा चांगला आहे, त्याच्या भूमिका किती स्वच्छ आहेत, कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी झटतोय, काही 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 याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच पाहायला मिळणार नाही शिवसैनिकांनो. आता पुढचे कित्येक महिने, जवळपास निवडणुका लागेपर्यंत कित्येक महिने तुम्हाला वृत्तवाहिन्यांवर कुणाचाच कुठलाच प्रश्न दिसणार नाही. शेतकऱ्यांचा तर नाहीच नाही. देशातले कुठलेही मूलभूत प्रश्न आता तुम्हाला वृत्तवाहिन्यांवर दिसणार नाही. कारण तुम्हाला मी माझ्या मागच्या एका विश्लेषणामध्ये, जवळपास वर्षभरापूर्वी केलेल्या एका विश्लेषणामध्ये, जवळपास मला वाटतं फेब्रुवारी 2022 असेल ते, मी तुम्हाला जाहीर सांगितलं होतं की ज्यावेळेस निवडणुका जवळ येतील, समीप येतील, त्यावेळेस बरोबर राम मंदिराचं उद्घाटन केलं जाईल. कारण भारतीय जनता पक्षाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने एक चाल आखलेली आहे. तुम्ही ज्या वेळेस सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला, 2014चा तो काळ आठवा, त्यावेळेस 2012 साली 12-13चं जे साल होतं, 11-12-13चं जे साल होतं, या 3 वर्षामध्ये जवळपास अण्णा हजारेंनी वातावरण तापवून ठेवलं होतं. अण्णा हजारेंनी अशा प्रकारे वातावरण तापवलं की आता भारतीय जनता पक्ष हाच देशाचा तारणहार आहे, याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही, बाकी सारे लुटारू लुबाडू सगळे असेच आहेत, पण भारतीय जनता पक्ष हाच आता देशाला वाचवू शकतो. अशा प्रकारचं एक वातावरण, देशभक्तीचं वातावरण अण्णा हजारे तयार करून गेले. ते अण्णा हजारे आजतागायत काही सापडलेले नाहीत. त्यानंतर 2014 साली भारतीय जनता पक्षाने स्वतःचं सरकार आणलं. त्यानंतर तुम्ही पहा, बरोबर 2019 साली, बरोबर 5 वर्षानंतर पुढचं सरकार आणण्याच्या काळामध्ये बरोबर बालाकोट, उरी, पठाणकोट तुम्ही सारं पाहिलं असाल. अगदी त्याच काळामध्ये पुन्हा देशभक्ती आली, एक लहर येते, एक लाट येते. बघा, अण्णा हजारेंच्या काळातलं ते आंदोलन 2014 मध्ये सत्ता आली, बरोबर 2019च्या काळामध्ये बालाकोट, उरी, पठाणकोट सगळं त्याच काळात होणार. बरोबर देशभक्तीची लहर आली. आणि आता 2019 ते 2024 या दरम्यान भारतीय जनता पक्षाने देशामध्ये काय काय कांड केले ते सगळं आपण सोडून देणार. बरोबर 2024च्या सुरुवातीला, म्हणजे निवडणुकांच्या पूर्वी, बरोबर राम मंदिराचं उद्घाटन होणार आणि आपण सारंच्या सारं सगळं काही विसरून जाणार, सगळं विसरून जाणार आणि आपण त्या एकाच मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला तोलणार. या गोष्टी लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आज आपल्याला आपल्या ताटामध्ये काय मिळतंय ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. धर्माच्या ठिकाणी धर्म हा अतिशय महत्वाचा आहे, पण त्याच्याच जोडीला आपल्याला धर्माच्या नावाखाली अशा प्रकारे गुरफटवलं जात आहे, अशा प्रकारे तुमच्या डोळ्यांसमोर ते पडदे तयार केले जात आहेत, ते तुमच्या डोळ्यांसमोर ते बॅरियर तयार केलं जात आहे की तुम्हाला पलीकडचं काही दिसूच नये, तुम्ही फक्त एवढंच बघायचं, त्याच्या पलीकडचं काही दिसू नये. अशी गोष्ट आपल्यासाठी विघातक आहे. या गोष्टींचा देखील आपण सर्वसामान्यांनी, जे सुज्ञ आहेत त्या सर्वांनी हा विचार केला पाहिजे.